कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगडमध्ये बर्ड फ्लूचं संकट घोंगावत होतं। उरणच्या चिरनेरमध्ये बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या आढळल्यानंतर प्रशासनानं ठोस पावलं उचलली आणि हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली। दरम्यान कर्जतमध्ये सुद्धा या बर्ड फ्लूचा सध्या काही धोका आहे का? तर नाही। अद्याप तरी कर्जतमध्ये बर्ड फ्लू झालेला कोणताही पक्षी आढळून आला नाही। त्यामुळे सद्यस्थितीत घाबरण्याचं काही कारण नाही। शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण तालुक्यात सॅम्पल घेऊन टेस्ट केले जात आहेत आणि योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली जाते। चिकन आणि अंडी उकडून खाणं, बर्ड फ्लू म्हणजे नेमकं काय, काळजी कशी घ्यावी यासारखी जनजागृती पोल्ट्री असणारे व्यावसायिक, शेतकरी आणि चिकन विक्रेते यांनी सुद्धा ग्राहकांमध्ये करणं गरजेचं आहे। दरम्यान कर्जत तालुक्यातल्या बर्ड फ्लू सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली आहे डॉक्टर गिरीश बारडकर यांनी। नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर, आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट। संपूर्ण रायगड जिल्ह्यात कुठेतरी बर्ड फ्लूचं थैमान आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम पसरला। त्याच्यानंतर सगळीकडच्या चिकनचे व्यापारी असतील किंवा पोल्ट्री फार्मिंग करणारे व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। कुठेतरी आमच्या धंद्यावर परिणाम होतो की काय, किंवा आम्हाला पुन्हा एकदा कोरोना महामारीसारखं कर्जाच्या संकटाला सामोरं जायला लागतं की काय। त्यामुळे नक्की कर्जत तालुक्यात ह्या बर्ड फ्लूची स्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। सर, आपलं स्वागत आहे। कर्जत तालुक्यात बर्ड फ्लूची स्थिती काय आहे आणि असं कुठले पक्षी काही सापडलेत का? नाही, कर्जत तालुक्यामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक नाही आहे आणि बर्ड फ्लू संदर्भाने वारंवार आपल्या इथे सर्वे किंवा स्क्रीनिंग, त्यांचे ब्लड सॅम्पल्स किंवा त्यांचे विष्ठेचे सॅम्पल्स गोळा करून त्याचं मासिक दर महिन्यामध्ये ॲनालिसिससाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात आणि अशा प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून अद्यापही कुठल्याही प्रकारचा संसर्ग किंवा अशा प्रकारचा कुठलाही प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आलेले नाही। सर, आपण बघतोय की बर्ड फ्लू हे नाव जरी काढलं तरी लोक घाबरतात। चिकन खाल्याने, अंडी खाल्याने आम्हाला काही होणार तर नाही ना, आम्ही मरणार तर नाही ना, असा संभ्रम लोकांच्या मनात असतो। नक्की बर्ड फ्लूमुळे माणसाला काही होऊ शकतं का? नाही, संभ्रम निर्माण करण्यासारखं फार मोठा विषय नाही आहे। आपली जी खाण्याची पद्धत आहे ती परिपक्व असलेले जे काही हे आहेत, शिजवून अंडी असतील किंवा उकळलेली अंडी असतील किंवा त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारची गरम करण्याची प्रक्रिया करून, अथवा चिकन खात असताना आपण व्यवस्थितपणे शिजवून निर्जंतुक करून त्याला आपण व्यवस्थितपणे खात असतो आणि ह्या अशा पद्धती जर आपण अवलंबल्या तर ह्याच्यामध्ये अजिबात घाबरण्यासारखं नाही आहे। चिकन खाण्यामध्ये कुठलंही वावगं नाही आहे, आपण सेफली खाऊ शकतो ह्या जर अशा पद्धतीने व्यवस्थित ट्रीट केलं तर। त्यामुळे या बाबतीमध्ये लोकांमध्ये संभ्रम असण्याची, घाबरण्यासारखी गरज नाही आहे। काळजी घ्यावी, अवतीभोवती लक्ष ठेवावं, अशी कुठली मरतूक नाही आहे आणि आपण सेफ आहोत आणि आपण खाण्याच्या पद्धती आपल्या ज्या पारंपरिक आहेत त्या पारंपरिक पद्धतीने खावं। अगदीच कच्चं किंवा निर्जंतुक असं न केलेलं किंवा असं इन्फेक्टेड किंवा शिळं असं वगैरे खात बसण्यात पॉईंट नाही। आपण आपल्या पद्धतीने शिजवून गरम करून पदार्थ खाल्लेस काही होणार नाही। सर, आपण बघतोय की आता सगळीकडे सध्या बॉयलर चिकन आहे, त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। गावठी कोंबड्या आता हल्ली जास्त कोणाला खायला मिळत नाही। गावाखेड्यांमध्ये असतील, काही ठराविक शेतकरी असतील ते खातात किंवा ते त्यांचं कुक्कुटपालन करतात। मग या बॉयलर कोंबड्यांमध्ये हा बर्ड फ्लू आढळतो की कुठल्याही कोंबड्यांना होऊ शकतो, कुठल्याही पक्ष्यांना होऊ शकतो, नक्की कुणाकुणाला होतो? नाही, हा व्हायरल आजार आहे, हा कुठल्याही पक्ष्यांना होऊ शकतो। हा ब्रॉयलरचाच आजार आहे किंवा गावठी पक्ष्यांचाच आजार आहे किंवा कावळ्यांचाच आजार आहे किंवा अजून कुठल्या पक्षाचा, असं काही नाही आहे। हा पक्ष्यांमध्ये आढळून येणारा व्हायरस आहे। त्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव जिथे होईल तिथल्या प्रत्येक पक्ष्यांना हा आजार होऊ शकतो, प्रसार होऊ शकतो। त्यामुळे असा काही गैरसमज करण्याची गरज नाही की ब्रॉयलरला होतो किंवा गावठीला होतो, गावठीला झाला तर ब्रॉयलरला होत नाही, ब्रॉयलर झाला तर गावठीला होत नाही, अजिबात नाही। हा कोणत्याही पक्षाकडनं कोणत्याही पक्ष्यांना होऊ शकतो, कारण हा मूळ पक्षातलाच आजार आहे। एकंदरीत संपूर्ण भीतीचं वातावरण बघता कर्जतच्या जनतेला असेल किंवा पोल्ट्री व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, त्यांना आपण काय आवाहन कराल? ह्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे। हा ज्या दिवशी उरण तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यात आपण जे सांगितलं त्याप्रमाणे उरण तालुक्यामध्ये काही ठिकाणी हा प्रादुर्भाव आढळून आला, त्यानंतर तिथे प्रशासनाने आवश्यक त्या खबरदारी घेतलेली आहे
त्या भागाला निर्जंतुक करण्याचं कामही चालू आहे जिल्हा प्रशासनाकडनं. आणि आपल्या भागामध्ये असा कुठलाही प्रादुर्भाव यापुढे दिसून आलेला नाही आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं अजिबात काही नाही आहे. घाबरून जाऊ नये. आपल्या जनतेने आपली जी नित्यनियमाची जी कर्तव्य कामकाज आहे ती व्यवस्थितपणे पार पाडावीत. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.